पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मागील 4 श्लोकात युद्ध न केल्यास होणाऱ्या नुकसानीची गोष्ट सांगून आता भगवान पुढील 2 श्लोकात युद्ध केल्याने होणाऱ्या लाभाविषयी बोलतात। हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः। अन्वय वा हतः स्वर्गम प्राप्स्यसि वा जित्वा महिम भोक्ष्यसे तस्मात् कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः उत्तिष्ठ। अर्थ, जर युद्धात तू मारला गेलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल, आणि जर युद्धात तुझा विजय झाला तर पृथ्वीचे राज्य भोगशील। म्हणून हे कुंतीनंदन, तू युद्धासाठी निश्चय करून सज्ज हो। व्याख्या: हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम। याच अध्यायाच्या 6व्या श्लोकात अर्जुनाने म्हटले होते की आम्हा लोकांना याचाही पत्ता नाही की युद्धात आम्ही त्यांना जिंकू अथवा ते आम्हाला जिंकतील। अर्जुनाच्या या शंकेचे उत्तर भगवंत येथे देतात की जर युद्धात कर्ण इत्यादींच्या द्वारा मारला गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील, आणि जर युद्धात तुझा विजय झाला तर येथे पृथ्वीचे राज्य भोगशील। अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी तुझा लाभच आहे। अशा तऱ्हेने तुझ्या दोन्ही हातात लाडू आहेत। तात्पर्य, युद्ध करण्यात तर दोन्ही बाजूंनी तुझा लाभच लाभ आहे, आणि युद्ध न करण्यात दोन्ही बाजूंनी हानीच हानी आहे। म्हणून तू युद्धासाठी सज्ज व्हावयास पाहिजे। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः। येथे कौन्तेय संबोधन देण्याचे तात्पर्य, जेव्हा मी संधीचा प्रस्ताव घेऊन कौरवांकडे गेलो होतो तेव्हा माता कुंतीने तुमच्यासाठी हाच संदेश पाठविला होता की तुम्ही युद्ध करा। म्हणून तुम्ही युद्धापासून निवृत्त होऊ नये तर युद्धासाठी निश्चय करून सज्ज झाले पाहिजे। अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निश्चय होता, आणि भगवंतांनी याच अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात युद्ध करण्याची त्याला आज्ञा दिली। या कारणाने अर्जुनाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की युद्ध करणे ठीक आहे किंवा युद्ध न करणे ठीक आहे। म्हणून भगवान येथे त्या शंकेला दूर करण्यासाठी म्हणतात की तू युद्ध करण्याचा पक्का निश्चय कर, ह्यात कसलीही शंका ठेवू नको। येथे भगवंताच्या वाक्याचे तात्पर्य असे दिसते की मनुष्याने कोणत्याही परिस्थितीत प्राप्त कर्तव्य कर्माचा त्याग करू नये, तर उत्साह आणि तत्परतेने आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे। कर्तव्याचे पालन करण्यातच मनुष्याची मनुष्यता आहे। परिशिष्ट भाव: धर्म पालन केल्याने लोक परलोक दोन्ही सुधारतात। तात्पर्य हे आहे की कर्तव्य पालन आणि अकर्तव्याचा त्याग केल्याने इहलोकाचीही सिद्धी होते आणि परलोकाचीही। सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि। अन्वय: जयाजयो लाभालाभौ सुखदुःखे समे कृत्वा ततः युद्धाय युज्यस्व एवं पापम अवाप्स्यसि न। अर्थ, जय पराजय, लाभ हानी आणि सुख दुःख समान करून समजून मग युद्धात प्रवृत्त हो। अशा प्रकारे युद्ध केल्याने तू पापाला प्राप्त होणार नाहीस। व्याख्या: अर्जुनाला ही शंका होती की युद्धात कुटुंबियांना मारल्याने आम्हाला पाप लागेल,
परंतु भगवान येथे म्हणतात की पापाचे कारण युद्ध नाही तर आपली कामना आहे. म्हणून तू कामनेचा त्याग करून युद्धासाठी सज्ज हो. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व. युद्धामध्ये सर्वप्रथम जय आणि पराजय होत असतो. जय पराजयाचा परिणाम होतो लाभहानी, तसेच लाभहानीचा परिणाम होतो सुख दुःख. जय पराजय मध्ये, लाभहानीमध्ये सुखी दुःखी होणे हे तुझा उद्देश नाही. तुझा उद्देश तर या तिन्ही मध्ये सम राहून आपल्या कर्तव्याचे पालन करणे हा आहे. युद्धात जय पराजय, लाभहानी आणि सुख दुःख तर होणारच. म्हणून तू प्रथम पासूनच हा विचार कर की मला तर केवळ आपल्या कर्तव्याचे पालन करणे आहे. जय पराजय इत्यादीशी मला काही मतलब नाही. अशा रीतीने युद्ध केल्यास तुला पाप लागणार नाही व संसाराचे बंधन होणार नाही. सकाम आणि निष्काम दोन्हीही भावनेंनी आपल्या कर्तव्य कर्माचे पालन करणे आवश्यक आहे. ज्याचा सकाम भाव आहे त्याने तर कर्तव्य कर्म करण्यात आळस प्रमाद बिलकुल करता कामा नये. आपले कर्तव्याचे पालन तत्परतेने केले पाहिजे. ज्याचा निष्काम भाव आहे, जो आपले कल्याण इच्छितो, त्यानेही तत्परतेने आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे. सुख मिळताना चांगले वाटते आणि नाहीसे होताना वाईट वाटते. तसेच दुःख आले तर वाईट वाटते आणि नाहीसे झाले तर चांगले वाटते. तर मग यात कोण चांगले आहे आणि कोण वाईट आहे? अर्थात दोन्हीही सारखे आहेत. अशा प्रकारे सुख दुःखात समबुद्धी ठेवून तू आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे. तुझी कोणत्याही कर्मात सुखाच्या लोभाने प्रवृत्ती नसावी आणि दुःखाच्या भयाने निवृत्ती नसावी. तुझी कर्मात प्रवृत्ती आणि निवृत्ती शास्त्रानुसारच असावी. नैवम पापमवाप्स्यसि. येथे पाप शब्द पाप आणि पुण्य या दोन्हीचा वाचक आहे. ज्याचे फल स्वर्ग आणि नरकाची प्राप्तिरूपी बंधन आहे. ज्यामुळे मनुष्य आपल्या कल्याणापासून वंचित राहतो आणि वारंवार जन्मत मरत राहतो. भगवान म्हणतात की हे अर्जुना, समतेत स्थित राहून युद्धरूपी कर्तव्य कर्म करण्याने तुला पाप आणि पुण्य दोन्हीही बंधनकारक होणार नाहीत. प्रकरण संबंधी विशेष गोष्ट. भगवंतांनी 31व्या श्लोकापासून 38व्या श्लोकापर्यंत 8 श्लोकात कितीतरी विचित्र भाव प्रगट केले आहेत. जसे भाव क्रमांक 1, कोणाला व्याख्यान द्यावयाचे असेल आणि कोणत्या विषयाला पटवून द्यावयाचे असेल तर भगवान या 8 श्लोकात पटवून देण्याची कला सांगतात. जसे कर्तव्य कर्म करणे आणि अकर्तव्य न करणे अशी विधी निषेधाचे व्याख्यान देणे असेल तर त्यात प्रथम विधीचे, मध्यात निषेधाचे आणि शेवटी पुन्हा विधीचे वर्णन करून व्याख्यान समाप्त केले पाहिजे. भगवंतांनीही येथे प्रथम 31 व 32व्या श्लोकात कर्तव्य कर्म केल्याने कोणता लाभ होतो त्या लाभाचे वर्णन केले. नंतर मध्यात 33व्या पासून 36व्या श्लोकापर्यंतच्या 4 श्लोकात कर्तव्य कर्म न केल्यास कोणती हानी होते त्याचे वर्णन केले. आणि शेवटी 37व्या 38व्या 2 श्लोकात कर्तव्य कर्म करण्यामुळे जो लाभ होतो त्याचे वर्णन करून कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा दिली. भाव क्रमांक 2. पहिल्या अध्यायात अर्जुनाने आपल्या दृष्टीने जो युक्तिवाद केला होता त्याचे भगवंतांनी या 8 श्लोकामध्ये समाधान केले आहे. जसे अर्जुन म्हणतात की मी युद्ध करण्यात कल्याण पाहत नाही, तर भगवान म्हणतात क्षत्रियासाठी धर्ममय युद्धापेक्षा अधिक दुसरे कोणतेही कल्याणाचे साधन नाही. अर्जुन म्हणतात युद्ध केल्याने आम्ही सुखी कसे होऊ, तर भगवान म्हणतात ज्या क्षत्रियांना असे युद्ध प्राप्त होते तेच क्षत्रिय सुखी आहेत. अर्जुन म्हणतात युद्धाचा परिणाम म्हणून नरकाची प्राप्ती होईल,
तर भगवान म्हणतात युद्ध केल्याने स्वर्गाची प्राप्ती होईल. अर्जुन म्हणतात युद्ध करण्याने पाप लागेल, तर भगवान म्हणतात युद्ध न केल्यास पाप लागेल. अर्जुन म्हणतात युद्ध केल्याने परिणामी धर्माचा नाश होईल, तर भगवान म्हणतात युद्ध न केल्यास धर्माचा नाश होईल. भाव क्रमांक 3. अर्जुनाचा हा आग्रह होता की युद्धरूपी घोर कर्माचा त्याग करून भिक्षेवर निर्वाह करणे माझ्यासाठी श्रेयस्कर आहे. तर भगवंतांनी त्यांना युद्ध करण्याची आज्ञा दिली. आणि उद्धवाच्या मनात भगवंताबरोबर राहण्याची इच्छा होती, तर भगवंतांनी त्यांना उत्तराखंडात जाऊन तपश्चर्या करण्याची आज्ञा दिली. याचे तात्पर्य असे झाले की आपल्या मनाचा आग्रह सोडल्याशिवाय कल्याण होत नाही. तो आग्रह मग कोणत्याही प्रकारचा असो, पण तो उद्धार होऊ देत नाही. भाव क्रमांक 4. भगवंतांनी या अध्यायाच्या 2-3 श्लोकात ज्या गोष्टी संक्षेपाने सांगितल्या होत्या त्याच येथे विस्ताराने सांगितल्या आहेत. जसे तेथे अनार्यजुष्ट म्हटले, तर येथे धर्म्याधी युद्धात श्रेयोन्यत म्हटले. तेथे अस्वर्ग्यम म्हटले, तर येथे स्वर्गद्वारम अपावृतम म्हटले. तेथे अकीर्तिकरम म्हटले, तर येथे अकीर्तींचापि भूतानी कथयिष्यन्ति ते व्ययाम म्हटले. तेथे युद्धासाठी आज्ञा दिली त्यक्तोत्तिष्ठ परंतप, तर तीच आज्ञा येथे देतात ततो युद्धाय युज्यस्व. परिशिष्ट भाव. गीता व्यवहारात परमार्थाची विलक्षण कला सांगते, ज्यामुळे मनुष्य प्रत्येक परिस्थितीत राहून तसेच शास्त्रविहित सर्व प्रकारचा व्यवहार करून सुद्धा आपले कल्याण करू शकेल. इतर ग्रंथ तर प्रायः असे सांगतात की जर आपले कल्याण इच्छित असाल तर सर्व संग परित्याग करून साधू व्हा, एकांतात जा, कारण व्यवहार आणि परमार्थ दोन्ही एका वेळी होऊ शकत नाही. परंतु गीता म्हणते की आपण जेथे आहात, ज्या मताला मानत आहात, ज्या सिद्धांताला मानत आहात, ज्या धर्म, संप्रदाय, वर्ण, आश्रम इत्यादींना मानता, त्यालाच मानून गीतेनुसार अनुसरण कराल तर कल्याण होईल. एकांतात राहून वर्षांपर्यंत साधना केल्यानंतर ऋषीमुनींना ज्या तत्वाची प्राप्ती होत होती, त्याच तत्वाची प्राप्ती गीतेनुसार अनुसरण्याने व्यवहार करीत होईल. सिद्धी असिद्धीत सम राहून निष्काम भावपूर्वक कर्तव्य कर्म करणे हेच गीतेनुसार व्यवहार करणे आहे. युद्धापेक्षा अधिक घोर परिस्थिती आणि प्रवृत्ती अजून कोणती असणार? जर युद्धासारख्या घोर परिस्थितीत आणि प्रवृत्तीतही मनुष्य आपले कल्याण करू शकतो, तर मग अशी कोणती परिस्थिती आणि प्रवृत्ती असणार ज्यात राहून मनुष्य आपले कल्याण करू शकणार नाही? गीतेनुसार एकांतात आसन लावून ध्यान करण्यानेही कल्याण होऊ शकते आणि युद्ध करण्यानेही कल्याण होऊ शकते. अर्जुन स्वर्गही इच्छित नव्हते आणि राज्यही. ते केवळ युद्धाने होणाऱ्या पापापासून बचाव करू इच्छित होते. म्हणून भगवान जणू असे म्हणतात की जरी तू स्वर्ग आणि राज्य इच्छित नाहीस, तरी पापापासून बचाव करू इच्छितोस, तर युद्धरूप कर्तव्य समतापूर्वक कर, मग तुला पाप लागणार नाही. नैवम पापमवाप्स्यसि. कारण पाप लागण्याला कारण युद्ध नाही, तर विषमता आहे, पक्षपात आहे, कामना, स्वार्थ, अहंकार आहे. युद्ध तर तुझे कर्तव्य आहे, धर्म आहे. कर्तव्य न करण्याने आणि अकर्तव्य करण्याने पाप लागते. पूर्व श्लोकात भगवंताने अर्जुनाला जणू असे म्हटले की जर तू राज्य आणि स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करशील, तरीही तुझ्यासाठी कर्तव्य पालन करणे हेच उचित आहे. आणि या श्लोकात जणू हे म्हणत आहेत की जर तू राज्य आणि स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करणार नसेल, तरीही तुझ्यासाठी समतापूर्वक कर्तव्य पालन करणे हेच उचित आहे. तात्पर्य हे आहे की आपल्या कर्तव्याचा त्याग कोणत्याही परिस्थितीत उचित नाही. अशा प्रकारे या श्लोकात
भगवंतांनी ज्या समतेविषयी म्हटले, पुढील 2 श्लोकात त्यालाच ऐकण्यासाठी आज्ञा देऊन त्याच्या महिमेचे वर्णन करतात, ते पुढील भागात पाहणार आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.